जय हिंद जय महाराष्ट्र. परत आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टीज. आज आपण आलो आहे आनंदनगर लोकेशनला. आनंदनगर लोकेशनवरती विजय ओरियन नावाचं एक टावर आहे. ह्या टावरमध्ये आज आपण 3 BHKचा फ्लॅट बघायला आलेलो आहोत. ह्या फ्लोअरवरती जर युनिकनेस बघितलं तर 3च फ्लॅट आहेत. 3 फ्लॅटसाठी जर तुम्ही बघितलं तर 3 लिफ्ट आहे. त्याच्यात मोकळा स्पेस तुम्हाला खूप मिळतो. ही तुमची लॉबी आहे, ही लॉबी स्पेस आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण फ्लॅटमध्ये जाणार आहोत त्याच्या अगोदर एवढा मोठा स्पेस इथे ऑलरेडी आहे. इकडल्या साईडला गेला तर स्टेअरकेस आहे. तर फ्लॅटची जी एंट्री आहे ती आपण एंट्री केल्यानंतर इमिडिएटली हॉल येतो फ्लॅटमध्ये. हा हॉल खूप प्रशस्त आहे, खूपच मोठा आहे. जर तुम्ही बघितलं तर हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटची लॉबी आहे. ही लॉबीची साईज जर बघितली प्रचंड मोठी आहे, प्रचंड मोठी आहे. हा हॉल बघा. हॉलनंतर तुम्ही ज्या वेळेला ह्या साईडला येणार हॉल इमिडिएटला लागून ती बाल्कनी स्पेस आहे. ती बाल्कनी तशी बघितली तर खूप मोठी आहे. बाल्कनी क्रॉसला आहे पण खूप मोठी आहे. ह्या साईडला गेला न्यू हॉरायझन शाळा आहे आणि इकडे जर बघितलं तर हा ओपन जो खाडीक्रीट व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. सध्या डेव्हलपमेंट इकडे येत नाही, भविष्यात डेव्हलपमेंट येऊ शकते, पण सध्या तरी त्या अशा पद्धतीचं हे घर आहे. आणि जेव्हा हॉलमधनं आपण इमिडिएटली त्या साईडला जाणार नाही, हा डायनिंग स्पेस म्हणून प्रॉपरली एक सेपरेट डायनिंग स्पेस म्हणून वापरू शकता. तर याची पण साईज मोठी आहे. आधी जेव्हा तुम्ही इकडनं डायनिंग स्पेसला जरी आला तर इथे पण प्रचंड मोठी अशी तुम्हाला वॉकेबल बाल्कनी आहे. आणि इमिडिएटली ह्या साईडला बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या पद्धतीचं तुम्हाला गार्डन फेसिंगचा हा फ्लॅटमध्ये विजय विलास नावाचं ते कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण बाहेर येऊ, बाहेर आल्यानंतर तुम्ही डायनिंगलाच लागून इथे इमिडिएटली किचन आहे. किचनची साईज पण जर बघितली तर ती पण खूप मोठी आहे, प्रचंड मोठी आहे. मार्बल वगैरे लावून त्याचा फिट झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण परत तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी व्ह्यू जे किचनमधून जर व्ह्यू बघितला तुम्हाला येऊर हिल्स ह्या साईडला दिसेल, येऊर हिल्स या साईडला पण दिसेल. हवा फ्लॅटमध्ये खूप मोकळी आणि खेळती आहे. परत हा स्पेस डायनिंग स्पेस म्हणून तुम्हाला मिळेल. आणि लगेच तुम्हाला इकडे एक वॉश बेसिन आणि त्याच्यानंतर बाथरूम. बाथरूमची साईज पण खूप मोठी आहे. मेन म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये खूप हाईट जी आहे ती खूप मोठी आहे. हा फ्लॅट मी फक्त माहितीस्तव दाखवतोय. इथं असे पण घरं आहेत जे समजावं त्यासाठी मी हे फ्लॅट दाखवतोय. इमिडिएटली आपण आलाच नाही. बेडरूमची साईज आहे, बेडरूमची साईज ही मोठी आहे. कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची साईज पण प्रचंड मोठी आहे. आणि त्याला लागून लगेच स्टँडिंग बाल्कनी आहे. आपल्याला बाल्कनी भरून घ्यावी लागेल. स्टँडिंग बाल्कनीनंतर इमिडिएटली जर बघितलं तर तुम्हाला कम्प्लिटली क्लब हाऊसचा व्ह्यू दिसतो, अधिक येऊर हिल्स प्रॉपर दिसतं. तर अशा ह्या पद्धतीचा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅट ओसी वगैरे सगळं आलेले आहे. ओसी येऊन बरेच दिवस झाले. थोडं काम स्लोली चालत होतं याचं, पण आता हे पूर्ण फ्लॅट रेडी आहेत. त्याच्यानंतर इमिडिएटली अजून एक मास्टर बेडरूम आहे. त्याची साईज पण जर बघितली तर तशी बघितली तर भरपूर मोठी साईज आहे. साईजमध्ये आणि हाईटमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. आणि तुमचा व्ह्यू बघितला तर इकडे पण ह्याला पण सेम तुम्हाला खाडीचा व्ह्यू अगदी त्या साईडला जर आला तर तिथं वाघवेळ गावाचा पूर्णपणे व्ह्यू तुम्हाला दिसतो. खाडी व्ह्यू आणि गावाचा खाडी व्ह्यू वाघवेळ गावाचा पूर्णपणे दिसतो. शाळा आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा परत तिकडे येऊ तर याचं बाथरूम आहे. त्याची साईज पण खूप मोठी आहे, जे मार्बल वगैरे लावून रेडी केलेलं आहे. याची पण साईज चांगली मोठी आहे. त्यानंतर अजून एक तुमचं तसं बघितलं हा 4 BHK होतो. कारण की एक डायनिंगचा जो स्पेस होतो बेडरूममध्ये वुडन फ्लोरेशन त्यांनी पुढे दिलेलं आहे. वॉटर स्पेस त्यांनी दिलेला आहे. ही जी बेडरूमची साईज सगळ्यात चांगली गोष्ट याच्यामध्ये ही आहे की जी बाल्कनी जी आहे ती खूप परत वेगळ्या स्टाईलची आहे. हे यू शेपमधली बाल्कनी आहे. त्या बाल्कनी साईज पण चांगल्या पद्धतीनं आहे. आणि तुम्ही इथे बसून तुमचं क्लब हाऊस आपल्याला प्रॉपरली इकडनं दिसतंय. असा व्ह्यू खूप सुंदर येतो जो क्लब हाऊस दिसतो. हे विजय विलासचं क्लब हाऊस आहे, पण ह्याला हे क्लब हाऊस अटॅच आहे. म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळेल. आणि ह्या पद्धतीची ही बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीतून तुम्ही अगेन आलात तर तुम्हाला मोठेकल लागून ही शाळा, ह्या बस लागलेल्या ह्या साईडला बघितलं परत मोकळा व्ह्यू. तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. इथनं मेट्रो स्टेशन तुमचं साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे. मला असं वाटतंय हा फ्लॅट आहे ना, हा वुडन फ्लोरिंग बघा. बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे, छोटंसं नाही आहे.
क्रॉस व्हेंटिलेशन आहे, फ्लॅटमध्ये खिडकी हवा आहे आणि याच्यामध्ये एक युनिट आल्यानंतर परत बाथरूम पण अवेलेबल आहे. सो हे बाथरूम पण आहे. ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटची साईज चांगल्यापैकी मोठी आहे. मला असं वाटतं की हा फ्लॅट जो आहे एक साधारण 1500 कार्पेटचं घर आहे आणि जुनं प्लॅन पास असल्यामुळं कार्पेटचा जो रेशो आहे ॲज कम्पेअर टू खूप चांगला आहे. म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये तसं जर बघितलं तर 3 BHK आणि 4 BHK. तर 4 BHK पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आज नाही पण उद्या मी 4 BHKचा पण एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला बघायला. तर याची जी किंमत आहे ही कोटिंग किंमत बऱ्यापैकी 2,60,00,000 रुपये असणार आहे आणि त्यातून निगोशिएबल थोडा आपण करू शकतो. मला असं वाटतं हा फ्लॅट आवडला तर मला फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.